निधी अभावी काम बंद अशा आशयाचे ठेकेदाराने चक्क कामाच्या ठिकाणी लावले बॅनर। नंदुरबार तालुका क्रीडा संकुल इथं घटनेला या फोल घोषणांच्या कारभारासंदर्भात एक विशेष रिपोर्ट। नमस्कार, बातमी आहे नंदुरबारमधून, जिथं शासकीय दिरंगाईचा एक मोठा नमुना समोर आलाय। नंदुरबार शहरातल्या तालुका क्रीडा संकुलचं काम निधी उपलब्ध असूनही रखडलंय। गेल्या 15 ते 20 दिवसांपासून हे काम पूर्णपणे ठप्प आहे। संतप्त झालेल्या ठेकेदारानं चक्क कामाच्या ठिकाणी एक फलक लावलाय, ज्यावर लिहिलंय, निधी अभावी काम बंद आहे। ठेकेदाराच्या या पावलामुळे शासनाच्या फोल घोषणा आणि प्रशासनाचा कारभार पुन्हा एकदा चौहाट्यावर आलाय। अनेक वर्षांपासून रखडलेलं हे काम नुकतंच सुरू झालं होतं, पण काम सुरू झाल्यापासून एकही बिल न मिळाल्याने ठेकेदारानं हे टोकाचं पाऊल उचललंय। आता यातला सर्वात मोठा ट्विस्ट आहे का? या कामासाठी निधी उपलब्ध नाहीये असं नाहीये। माहितीनुसार कामासाठी आवश्यक निधी हा क्रीडा विभागाकडे येऊन पडला आहे, पण तो निधी क्रीडा विभागाकडून आधी तहसीलदार आणि मग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग होणार आहे। याच प्रशासकीय दिरंगाईच्या चक्रात निधी अडकलाय आणि त्यामुळेच ठेकेदारानं काम बंद केलंय। एकीकडे क्रीडा विभाग निधी वर्ग केल्याचा दावा करतोय, तर दुसरीकडे निधी पोहोचलेला नाहीये। मग प्रश्न हा उठतो की या कामात नेमका खोडा घालतोय कोण? या गोंधळामुळे नंदुरबारच्या नागरिकांमध्ये मात्र चर्चेला उधाण आलंय आणि या दिरंगाईला थेट संबंधित विभागाचे अधिकारीच जबाबदार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेलं क्रीडा संकुलाचं काम अशा प्रकारे प्रशासनाच्या लाल फितीत अडकल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे। आता यावर प्रशासन काय भूमिका घेतं आणि हे काम पुन्हा कधी सुरू होतं, याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागून आहे।